माय फ्रेंड्स, तर आज आपण युनिट नंबर 4 जे की पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन अँड देअर ॲप्लिकेशन स्टार्ट करणार आहेत. आपण गेल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण फाइंड आउट केला होता चॅप्टर नंबर 5 दॅट इज फंक्शन्स ऑफ कॉम्प्लेक्स व्हेरिएबल. तर ह्या टॉपिक मध्ये किती म्हणजे या युनिट मध्ये 4 टॉपिक्स आपल्याला बघायचे आहेत. एक आहे फॉर्मेशन ऑफ पीडी. ठीक आहे, त्याला आपण शॉर्ट मध्ये लिहिलेल्या ॲब्रिव्हिएशन फॉर्म मध्ये पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनला काय म्हणतो, पीडी. आणि त्याच्यानंतर सोल्युशन्स बघायचे आहेत आपल्याला पीडीच्या, म्हणजे युजिंग डिफरंट मेथड्स. आणि त्याच्यामधला एक मेथड कोणता आहे, दॅट इज मेथड ऑफ व्हेरिएबल सेपरेबल आणि ऍप्लिकेशन्स, जे की इम्पॉर्टंट ठरणार मेकॅनिकलच्या ब्रांचसाठी. ठीक आहे, वन डायमेन्शनल हीट इक्वेशन, टू डायमेन्शनल हीट इक्वेशन, या इक्वेशन्स तुम्हाला काय आहेत तिथं यूज करावं लागते फॉर फाइंडिंग आउट सोल्युशन इन टर्म्स ऑफ एक्स आणि वाय. ठीक आहे, तर ह्याच्या अगोदर हा जे पीडी आहे हे कशासाठी आपण यूज करतो, आपण डिफरन्शियल इक्वेशन बघितलं, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, नॉन लिनियर बघितलं, एक्झॅक्ट आणि नॉन एक्झॅक्ट, जे की हा जे टॉपिक्स मी सांगायलो ते इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स M2 मध्ये आणि M1 मध्ये आहेत. पण डिप्लोमासाठी फक्त लिनियर इक्वेशन होता, ते पण डिफरन्शियल इक्वेशनच्या ऍप्लिकेशन्स. तर हा टॉपिक तुमच्यासाठी नवीन आहे, जे डायरेक्ट सेकंड इयरचे आहेत. बघा, पीडी कधी यूज करतो, जेव्हा दोन पेक्षा मोर दॅन, ठीक आहे, टू और मोर दॅन टू व्हेरिएबल्स एका पर्टिक्युलर फंक्शन्स मध्ये दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल इथं z इक्वल्स टू एफ इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय. ठीक आहे, झेड इक्वल्स टू एफ इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय. एफ म्हणजे काय राहते, एफ म्हणजे फंक्शन म्हणतो, फंक्शन ऑफ म्हणायचं कशाचं, एक्स आणि वाय. आणि इथं लक्षात ठेवा मित्रांनो, एक्स आणि वाय आर विच व्हेरिएबल्स, दे आर इंडिपेंडेंट व्हेरिएबल. काय म्हणायचं त्याला, इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स, इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स. मग डिपेंडेंट कोणता आहे, डिपेंडेंट विल बी युअर झेड. डिपेंडेंट कोणता आहे तर झेड इज द डिपेंडेंट व्हेरिएबल, डिपेंडेंट व्हेरिएबल. ठीक आहे, म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज चेंज झाले तर झेडचं किंमत पण चेंज होणार, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथं मोर दॅन टू, टू किंवा दोन पेक्षा जास्त, टू और मोर दॅन टू व्हेरिएबल असेल एका पर्टिक्युलर कशामध्ये, फंक्शन मध्ये, मग त्याला त्याच्या सोल्युशन्स काढण्यासाठी किंवा किंवा त्याला स्टडी करण्यासाठी आपल्याला कोणत्या इक्वेशनचा यूज करावा लागेल, ते हेल्पफुल होईल, दॅट इज पीडी, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. आता ह्या केसमध्ये मिक्स इक्वेशन, त्या मिक्स इक्वेशनचं इझिली आपण युजिंग टोटल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येणार नाही. बट पीडीचा यूज करून आपण इझिली त्या इक्वेशनचं किंवा त्या फंक्शनचं सोल्युशन फाइंड आउट करू शकतो बाय कीपिंग x or y constant when we are differentiating with respect to y or x. ठीक आहे, हे आपण स्टेटमेंट अगोदर पण बघितलं. ठीक आहे, लक्षात आलं. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. ठीक आहे, बेसिक इंट्रोडक्शन दिलेलं आहे. z इक्वल्स टू एफ ऑफ एक्स कॉमा वाय. आणि इथं काही इम्पॉर्टंट काय म्हणू शकतो, सबस्टिट्यूशन लक्षात ठेवायचे पार्शियल डिफरन्शिएशनच्या पीडीच्या. p इक्वल्स टू डो झेड बाय डो एक्स अँड q इक्वल्स टू डो झेड बाय डो वाय. q इक्वल्स टू डो झेड बाय डो वाय. ठीक आहे, ठीक आहे. तर ह्याचे सबस्टिट्यूशन्स इम्पॉर्टंट आहेत, पी आणि क्यू. त्याचं मिनिंग काय आहे, डो झेड बाय डो एक्स आणि क्यू इक्वल्स टू डो झेड बाय डो वाय. ठीक आहे, तर आज आपलं फर्स्ट जे टॉपिक आहे या पीडी मध्ये, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, ते फॉर्म कसे करायचे ते आपण आज शिकून घेऊ. ठीक आहे, तर मी एक रूल सांगतो तुम्हाला, ते रूल लक्षात ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे, तर नंबर ऑफ पीडी will always depends on number of arbitrary constant, arbitrary constants. म्हणजे तुम्हाला फॉर्मेशन पीडी फॉर्म करण्यासाठी
तुम्हाला काय माहित पाहिजे अगोदर? नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट. तर इथं मी काय रिलेशन दिलंय? नंबर ऑफ पीडी किती टाइम्स डेरिव्हेटिव्ह पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स फॉर्म होऊ शकतात किंवा आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढू शकतात फॉर द गिवन फंक्शन. ते कशावर डिपेंड राहते? तुमच्या आर्बिटरी कॉन्स्टंट वर. ते तुम्ही लक्षात ठेवायचे फॉर द फॉर्मेशन ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स. ठीक आहे. तर आज आपण बेसिक क्वेश्चन्स घेऊ. ठीक आहे. तर त्याच्यामधून तुम्हाला पीडी म्हणजे ऍक्च्युअल आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह कसे घेतात फॉर द गिवन फंक्शन ते आपण आज शिकून घेऊ. ठीक आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. चला एक्झाम्पल लिहून घ्या. एक्झाम मध्ये क्वेश्चन कसं दिलेलं राहते? फॉर्म पीडी फॉर. ठीक आहे. म्हणजे फॉर्म पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन फॉर द गिवन फंक्शन z इक्वल्स टू ax प्लस by प्लस ab. ax प्लस by प्लस ab. तर मी रूल काय सांगितला होता? हाऊ मेनी टाइम्स डेरिव्हेटिव्ह म्हणजे पार्शियल डिफरन्शिएशन विल ऑलवेज डिपेंड्स ऑन आर्बिटरी कॉन्स्टंट. तर इथं कॉन्स्टंट किती आहेत रे मित्रांनो? तर कॉन्स्टंट आहे ए आणि बी. म्हणजे किती टाइम्स डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल? 2 टाइम्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू वाय राहणार. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर पहिले काय करायचं? पहिले फंक्शन लिहून घ्यायचं झेड इक्वल्स टू ax प्लस by प्लस ab. ax प्लस by प्लस ab. याला इक्वेशन नंबर काय करायचं? इक्वेशन नंबर 1 द्यायचं. नाव इथं फेमस आपलं स्टेटमेंट पार्शियल्स मध्ये डिफरन्शिएट पार्शियली इक्वेशन नंबर 1 with respect to x and y keeping y and x constant, keeping y and x constants. Therefore dou z by dou x equals to, ठीक आहे, dou z by dou x. आता y constant असेल when we are partially differentiating with respect to x. ठीक आहे. तर तुम्हाला माहित आहे आता x with respect to x बनेल म्हणजे तर रिमेनिंग टर्म काय राहणार? a. बाकीच्या तर कॉन्स्टंट एक तर कॉन्स्टंट आहे आणि वाय ला कॉन्स्टंट सारखं ट्रीट करायला म्हणजे दोघांचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह जे आहे ते किती निघणार? दॅट इज 0 निघणार आहे. लक्षात ठेवायचं काय? 0 निघणार आहे. तर ह्याला इक्वेशन नंबर काय करायचं? हे इक्वेशन नंबर 2 टाकण्याच्या अगोदर ह्याचं सबस्टिट्यूशन आता सांगितलं होतं मी. डो झेड बाय डो एक्स साठी आपण काय सबस्टिट्यूशन करू शकतो? पी. आणि डो झेड बाय डो वाय साठी आपण सबस्टिट्यूशन करू शकतो क्यू. ठीक आहे. तर याच्यासाठी पी इक्वल्स टू ए राहणार. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 1 द्या. ओके. इक्वेशन नंबर 1 म्हणजे आपण ए साठी पी सबस्टिट्यूशन करता येत. ठीक आहे. आता नेक्स्ट जे डेरिव्हेटिव्ह आहे कशासोबत घ्यायचंय? विथ रेस्पेक्ट टू वाय सोबत घ्यायचा आहे. देअरफॉर डो झेड बाय डो वाय. आता एक्स ट्रीटेड ऍज अ कॉन्स्टंट. मग आता इथं हे कॉन्स्टंट झाला, हा वाला कॉन्स्टंट झाला. या दोघांचं डेरिव्हेटिव्ह 0 येतात. फक्त इथं वाय विथ रेस्पेक्ट टू वाय 1 येईल. म्हणजे व्हॅल्यू किती राहणार? बी. आणि तुम्हाला माहित आता सांगितला होता डो झेड बाय डो वाय ला आपण काय सबस्टिट्यूशन करू शकतो? क्यू. हा झाला तुमचा क्यू इक्वल्स टू बी. आणि याला इक्वेशन नंबर 3 द्यायचं. म्हणजे मी बी साठी क्यू सबस्टिट्यूशन करता येतो. ठीक आहे. ना फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे. तर इथं बघा झेड इक्वल्स टू ए साठी काय सबस्टिट्यूशन करता येते? ए साठी पी सबस्टिट्यूशन करता येते. म्हणजे पी एक्स प्लस बी साठी क्यू वाय आणि प्लस ए बी जे की पी इंटू क्यूचं मल्टिप्लिकेशन राहणार आहे. ठीक आहे. क्यूचं मल्टिप्लिकेशन राहणार आहे. हा झाला तुमचा रिक्वायर्ड पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. तर इथं लिहायचं हे सोल्युशन लिहिल्यानंतर किंवा फॉर्म झाल्यानंतर इथं एक स्टेटमेंट लिहायचं. दिस इज required first order partial differential equation. फर्स्ट ऑर्डर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. समजलं? तर इथं ए आणि बी कॉन्स्टंट होते. तर विथ रेस्पेक्ट टू एक्स आणि वाय आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतलेत आफ्टर कन्सिडरिंग वाय अँड एक्स ऍज अ कॉन्स्टंट. तर हे इक्वेशन जे की पी क्यू च्या फॉर्म मध्ये आलेलं आहे आणि पी क्यू लाच आपण
समजा अजून तुम्हाला या फॉर्म मध्ये पार्शियल डिफरन्शिएशन मध्ये लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. पी आणि क्यू च्या मिनिंग काय? पी चं मिनिंग आहे डो झेड बाय डो एक्स आणि क्यू चं मिनिंग आहे डो झेड बाय डो वाय. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन डी पार्ट मध्ये एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इक्वल्स टू 1. झेड स्क्वेअर इक्वल्स टू 1. आता ह्या इक्वेशन मध्ये या गिवन इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट्स किती आहेत? कॉन्स्टंट्स 2 आहेत. दॅट इज ए आणि बी. म्हणजे किती टाइम डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल? 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. पहिले विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि दुसरा विथ रिस्पेक्ट टू वाय. ठीक आहे. तर फर्स्ट काय करूत आपण? इक्वेशन लिहून घेऊ. एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. प्लस झेड स्क्वेअर इक्वल्स टू 1. याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. लक्षात आलं? चलो आता काय करायचं? डिफरन्शिएट partially equation number 1 with respect to x and y, keeping y and x constants. Keeping y and x constants. ठीक आहे. तर इथं काय एक्स मायनस ए. आता ह्याला ऍज एक्स म्हणून ट्रीट करा. तर एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन येतो 2x म्हणजे एक्स ची किंमत एक्स मायनस ए राहील. वाय आणि बी तर कॉन्स्टंट आहेत म्हणजे ह्याची किंमत 0 येणार डायरेक्टली. आणि 2z चं काय? कारण की z इज अ डिपेंडंट व्हेरिएबल ऑन x अँड y, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं. मग 2z चं काय येतं? 2z डो z बाय डो x. कारण की विथ रिस्पेक्ट टू आपण काय करायलो? x करायलो. तर याची किंमत काय येणार? राईट हँड साइडला 1 आहे तर 1 ची किंमत 0 येईल. मग इथं काय येईल? 2x मायनस a इक्वल्स टू मायनस 2z डो z बाय डो x. मग हा 2 आणि हा वाला 2 गेट कॅन्सल म्हणजे x मायनस ए इक्वल्स टू मायनस पी आणि डो झेड बाय डो एक्स ला आपण काय सबस्टिट्यूशन करू शकतो? SP. आपल्याला माहित आहे डो झेड बाय डो एक्स ला काय सबस्टिट्यूशन करू शकतो? पी. इक्वेशन नंबर काय द्यायचं? इक्वेशन नंबर सेकंड द्यायचं आहे. ठीक आहे. चल आता नेक्स्ट काय करायचं? नेक्स्ट आहे तुमचं. ठीक आहे. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू वाय. मग इथं काय येईल? 2 इन ब्रॅकेट वाय मायनस बी. ठीक आहे. वाय मायनस बी प्लस 2z डो झेड बाय डो वाय इक्वल्स टू 0. डो झेड बाय डो वाय इक्वल्स टू 0. म्हणजे इथं 2 इन ब्रॅकेट वाय मायनस बी कशाच्या बरोबर? मायनस 2z डो झेड बाय डो वायच्या बरोबर. आता 2 आहे दोन्ही साइडला गेट कॅन्सल म्हणजे y मायनस बी इक्वल्स टू मायनस झेड आणि याच्यासाठी आपण काय सबस्टिट्यूशन करू शकतो? क्यू. याला इक्वेशन नंबर काय द्यायचं? इक्वेशन नंबर 3 द्यायचं. ठीक आहे. लक्षात आलं? चलो आता पुट x minus a and y minus b values in equation number first. मग ह्याची किंमत किती येईल मित्रांनो? मायनस झेड पी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस झेड क्यू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इक्वल्स टू 1. आता दिसते का तुम्हाला कॉन्स्टंट्स? ए आणि बी दिसतात का? दिसत नाहीत. आपण काय केलं? इलिमिनेट करून टाकली आणि त्याला फॉर्म केलं क्यू आणि पी आणि क्यूच्या फॉर्म मध्ये. मग ह्याचा स्क्वेअर किती येते? झेड स्क्वेअर इंटू पी स्क्वेअर प्लस ह्याचं झेड स्क्वेअर इंटू क्यू स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर इक्वल्स टू 1. मग ह्याचं व्हॅल्यू येणार झेड स्क्वेअर इन ब्रॅकेट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 1 इक्वल्स टू 1. आणि हा तुमचा काय झालेला आहे? दिस इज required this is required first order partial differential equation. फर्स्ट ऑर्डर पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. स्टार मार्क करून ठेवा मित्रांनो, कारण की डी बार 2 मध्ये येण्याचे चान्सेस आहेत या क्वेश्चनच्या. एक तर तुम्हाला एमसीक्यू मध्ये तरी भेटल किंवा तुम्हाला डायरेक्टली 6 मार्काचं क्वेश्चन या
बेसिसवर, या क्वेश्चनच्या बेसिसवर विचारू शकतात. ठीक आहे, लक्षात आलं. चला आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. चला आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे. z इक्वल्स टू एक्स वाय प्लस वाय अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी दिलेलं आहे. तर इथं पण कॉन्स्टंट किती दिसतात, इथं पण कॉन्स्टंट 2 आहेत, म्हणजे 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह पार्शियल डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. पहिले क्वेश्चन लिहून घ्या. z फंक्शन दिलेलं आहे, z इक्वल्स टू एक्स वाय प्लस वाय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी. याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्यायचा आहे. मग डिफरन्शिएट partially equation number first with respect to x and y, keeping y and x constants. मग इथं डो झेड बाय डो एक्स. आता x विथ रेस्पेक्ट टू एक्स 1 राहणार, म्हणजे फक्त काय राहील इथं y राहील. आणि लक्षात ठेवा इथं या रूट मध्ये x दिसतो, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला हा वाला फॉर्म्युला डी बाय डी झेड अंडर रूट एक्स ची किंमत 1/2 रूट एक्स, 1/2 रूट एक्स, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला प्लस वाय रूटचं काय येते, चला वाय अंडर रूट ह्याला रूट एक्स म्हणून कन्सिडर करा. मग काय लिहितं 1/2 अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ठीक आहे, आणि त्या रूटच्या मध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिसते एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल 2x आणि प्लस बी. ठीक आहे, प्लस बी तर कॉन्स्टंट आहे, तर त्याची किंमत किती येणार 0 येणार. म्हणजे व्हॅल्यू किती निघालं, दॅट इज y प्लस एक्स वाय डिवायडेड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आणि ह्याच्यासाठी आपण काय टाकू शकतो, पी टाकू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, p मायनस वाय इक्वल्स टू एक्स वाय अंडर डिवायडेड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता ह्या इक्वेशन मधून मित्रांनो आपल्याला काय एलिमिनेट करायचं आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू एलिमिनेट करायचं, बरोबर ना. कॉन्स्टंट व्हॅल्यू काय करायचंय, एलिमिनेट करायचं आहे. तर कॉन्स्टंट व्हॅल्यू एलिमिनेट करण्यासाठी मला कॉन्स्टंट कोणत्या साईडला आणावं लागेल, लेफ्ट हँड साईडला आणावं लागेल. दॅट इज अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इक्वल्स टू एक्स वाय डिवायडेड बाय पी मायनस वाय. किती येईल, पी मायनस वाय. इक्वेशन नंबर कितवा, इक्वेशन नंबर आहे तुमचा सेकंड. इक्वेशन नंबर कितवा, इक्वेशन नंबर सेकंड. आता हे विथ रिस्पेक्ट टू एक्स झालं. आता नेक्स्ट काय करायचं, विथ रिस्पेक्ट टू वाय. नाव डो झेड बाय डो वाय इक्वल्स टू काय येणार, इथं एक्स दिसणार, फक्त काय दिसणार एक्स दिसणार, कारण की वाय विथ रिस्पेक्ट टू वाय काय येईल 1 येईल. आणि इथं रिमेनिंग टर्म जे आहे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर राहील. आणि बी चा विथ रेस्पेक्ट टू वाय जे करायचं आहे, बी तर कॉन्स्टंट आहे, विथ रेस्पेक्ट टू वाय केलं त्याची किंमत किती येणार 0 येणार. आणि ह्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे काय लिहू शकतो आपण, क्यू इक्वल्स टू एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर और एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ची किंमत कशाच्या बरोबर, क्यू मायनस एक्स च्या बरोबर आपण लिहू शकतो. म्हणजे हे इक्वेशन नंबर थर्ड झालेलं आहे. आता इक्वेटिंग किंवा फ्रॉम इक्वेशन सेकंड अँड थर्ड, फ्रॉम इक्वेशन सेकंड अँड थर्ड मी काय लिहू शकतो रे, सेकंड अँड थर्ड. आता इक्वल आहेत व्हॅल्यूज, लेफ्ट हँड साइड म्हणजे राईट हँड साइडला मी इक्वेट करू शकतो. क्यू मायनस एक्स इक्वल्स टू एक्स वाय डिवायडेड बाय पी मायनस वाय मी लिहू शकतो. ओके, चल आता नेक्स्ट काय, क्यू मायनस एक्स इंटू पी मायनस वाय इक्वल्स टू एक्स वाय लिहू शकतो. करेक्ट आहे. मी काय केलं, डिनॉमिनेटरचं व्हॅल्यू लेफ्ट हँड साइडला मल्टिप्लाय केलं. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं, त्या दोन ब्रॅकेटला ओपन केलं,
तर पी क्यू मायनस क्यू वाय, ठीक आहे, मायनस पी एक्स प्लस एक्स वाय इक्वल्स टू एक्स वाय. पी क्यू मायनस क्यू वाय मायनस पी एक्स इक्वल्स टू एक्स वाय मायनस एक्स वाय. याची किंमत 0 येईल मित्रांनो. पी क्यू मायनस क्यू वाय मायनस पी एक्स ची किंमत किती आहे 0. आणि हा तुमचा काय झाला, दिस इज रिक्वायर्ड फर्स्ट ऑर्डर पीडीई. रिक्वायर्ड फर्स्ट ऑर्डर पीडीई झालेलं आहे. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. तर हा जे प्रॉब्लेम्स होते 3 प्रॉब्लेम्स ते फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन वर बेस्ड आहे. तर बाकीचे पण प्रॉब्लेम्स आपण आता नेक्स्ट टॉपिक जे आहे ते आहे तुमचं सोल्युशन, त्याच्यावर आपण बघणार आहे. हे तर माहित झालं तुम्हाला, बेसिक्स माहित झालेलं आहे. नंबर ऑफ पीडी दॅट इज पार्शियल डिफरन्शिएशन घ्यायचं असेल तुम्हाला काय माहित पाहिजे, किती टाइम घ्यावं लागेल ते पार्शियल डिफरन्शिएशन. डिपेंड्स ऑन नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट. डिपेंड्स ऑन नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट. तर हा लेक्चर आपण इथं थांबू. ठीक आहे, बाकीच्या प्रॉब्लेम जे आहेत ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येणार आहे. थँक्यू.